बिग बॉस मराठी आता संपलेला आहे। मी बिग बॉसवर व्हिडिओ बनवते तुम्हाला माहीतच आहे, परंतु मी का बरं बनवते, काहून बनवते आणि मी कोण आहे, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी आले असतील। मला कॉमेंटमध्ये सुद्धा आलेले आहेत। आता मी स्वतःवर फोकस करणार आहे। मी कोण आहे, मी काय करते, ह्या सर्व गोष्टी मी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे। परंतु त्याआधी मी चाललेली आहे डीमार्टमध्ये, कारण की मला खूप दिवस झाले मी घरातच होती, तर मला जायचं होतं बाहेर। आणि बाहेर तुम्हाला माहिती आहे किती ऊन आहे, तर सर्व प्रोटेक्शन घेऊन मी मम्मीसोबत मस्त डीमार्टला गेली आणि एवढ्या दिवसानंतर बाहेर पडली। एवढा छान वाटलं मला, लिटरली खूप छान वाटलं। आजूबाजूला लोक होते। डीमार्ट म्हटलं की खाऊ म्हणजे येतेच। मला आईस्क्रीम आणि सॉफ्टी खूप आवडते डीमार्टची। तिथं नंतर मी फक्त व्हिडिओ काढत होती, तो टाईमपास करत होती। मम्मीला जो सामान घ्यायचं होतं ते मम्मी घेत होती। मी फक्त स्वतःचं थोबाड बघत होती, कशी दिसत आहे, कशी दिसत नाही आहे। तिथले मला काम करणारे लोक म्हणत होते की मॅडम व्हिडिओ घ्यायचं नाही, व्हिडिओ घ्यायचं नाही। मला समजत नव्हते व्हिडिओ का बरं नको घेऊ, मी स्वतःचाच व्हिडिओ घेत होती। मग मम्मीने एवढा सारा सामान वगैरे घेतलं आणि फायनली मी किंडर जॉय खात आहे, जेव्हा एवढ्या वर्षानंतर, कारण की मी कधीच खाल्लेली नव्हती। अँड फायनली सर्व काही झाल्यानंतर मी आपली फेवरेट गोष्ट घेतली, ती म्हणजे सॉफ्टी। आणि मी मस्त सॉफ्टी आपली एकट्या बाजूला एन्जॉय करत होती। त्याच्यानंतर मी घरी आली आणि नवीन नवीन चप्पला वगैरे वगैरे छान छान कपडे वगैरे घेतली। आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे त्या गोष्टीसाठी मी डीमार्टला जाते, ती गोष्ट म्हणजे ही आहे, एवढा सारा खाऊ। फायनली एवढा सारा खाऊ फक्त डीमार्टमध्येच भेटू शकते। बाकी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा।